मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नीम करोली बाबांविषयी. नीम करोली बाबांनी सांगितला आहे धनप्राप्तीचा मार्ग. रोज सकाळी फक्त 5 कामं तुम्ही करायची आहेत. याने तुमचा खिसा असेल, तुमची तिजोरी असेल, ही नेहमी भरलेली राहील. मित्रांनो, नीम करोली बाबा यांचे नाव 20व्या शतकातील महान संतांमध्ये गणले जाते. लोक त्यांना हनुमानाचा अवतार मानतात. त्यांच्या भक्तांमध्ये मार्क झुकरबर्ग पासून ते विराट कोहलीपर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. त्यांचे उपदेश आणि त्यांचे चमत्कार अनेकांसाठी जीवनाची दिशा दाखवणारे ठरवतात. त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या ज्यांचे पालन आज आपण केले, आजच्या काळात केले तर आपले जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकते. मित्रांनो, नैनिताल येथील कैची धाम आश्रमातील जगप्रसिद्ध नीम करोली बाबांनी सांगितले होते की जी लोक सकाळी नियमितपणे 5 कामे करतील त्यांना पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. अशा लोकांचा खिसा नेहमी भरलेला असेल. तर ही 5 कामं कोणती? तर मित्रांनो, ब्रह्म मुहूर्तावर उठा. नीम करोली बाबा सांगतात की रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठा. ब्रह्म मुहूर्त पहाटे 4 ते 5:30 या दरम्यान असतो. यावेळी संपूर्ण विश्वाची ऊर्जा पृथ्वीवर पडत असते, म्हणून हा अत्यंत दिव्य क्षण मानला जातो. ब्रह्म मुहूर्तावर उठणारा मनुष्य नेहमी धनवान असतो. तळहाताचे दर्शन घ्या. नीम करोली बाबा असे सांगतात की रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तुमच्या दोन्ही तळहातांचे दर्शन घ्यावे, कारण तळहाताच्या पुढच्या भागात लक्ष्मी देवी वास करते असे मानले जाते. मित्रांनो, सकाळी अंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला आणि नंतर देवाची किंवा तुमच्या आवडत्या देवतेची पूजा करायला विसरू नका. त्यांचे स्मरण करून दिवा लावा आणि आरती करा. नीम करोली बाबा सांगतात की उठल्यानंतर कोणत्याही वेळेला किमान 1 तास मौन पाळण्याचा नियम बनवा. सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीरात संपूर्ण विश्वाची ऊर्जा संचारलेली असते, जी विचार करून किंवा बोलून वाया जाते. मौन पाळल्याने तुमच्या शरीरात किंवा मनात जी ऊर्जा जमा होते ती तुमची कार्यशैली सुधारण्यास मदत करते. वाणी आणि बुद्धीमध्ये सकारात्मक बदल होतात. गाईला अन्नदान करा. रोज सकाळी गाईला तुमच्या अन्नाचा एक भाग आवर्जून द्या. गोमातेमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो, त्यामुळे तुमच्या नैवेद्य अप्रत्यक्षपणे देवी देवतांपर्यंत पोहोचतो. तर मित्रांनो, हे काही कामं होते जे बाबांनी म्हणजे नीम करोली बाबांनी त्यांच्या भक्तांना, सेवेकऱ्यांना सांगितले होते. आणि हे काही एवढी मोठी कामं किंवा तोडगे उपाय काही करण्यासारखं नाही. ते आपण नियम बनवले तर ते आपोआप होतात. आणि हे केल्याने आपल्या दिनचर्येमध्ये फरक पडतो, आपल्या ऊर्जेत फरक पडतो, आपल्या वागण्यात फरक पडतो आणि यानेच घरात शांतता निर्माण होते, सुख समृद्धी नांदते, समाधान प्राप्त होतं आणि आपण आनंदी राहतो. पैसा टिकायला लागतो. भरपूर गोष्टींचा फायदा, लाभ आपल्याला मिळत असतो. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.